three governments, the United States, China, and the European Union, have all concerned high-level commissions to study AI and report their findings. AI हे दुसरं तिसरं काही नसून it is an enabler of many industries and facets of human life. तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही अनेक गोष्टी अधिक सक्षमतेने करू शकता. की माणसा कधी उठशील माणूस, आपण म्हणून की अरे त्याच्यात काय, माणूस हा माणूसच आहे, पण तसं नाही की अरे मनुष्य म्हणजे व्यक्तीला प्रश्न विचारलेला आहे, हा मानवी व्यक्तीला, की तुझ्यात ते मनुष्यत्व नावाची जी गोष्ट असते, आम्ही मानतो सगळे, कल्पना असते, एक नाही म्हटलं तरी आदर्श म्हणूयात, ती तुझ्यात आहे का? तू आणि नसेल तर तू कधी होशील, तिथपर्यंत कधी पोहोचशील? नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या मालिकेमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपणाला जो पुढचा प्रवास करायचा आहे तो करताना किंवा त्याची सुरुवात करताना हेनरी किसिंजर यांच्या एका महत्त्वाच्या पेपरपासून आपण सुरुवात केली 2018च्या, की ज्याच्यापूर्वी त्यानं एका परिषदेमध्ये AI संबंधीचं विवेचन ऐकलेलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. आता त्याच्या ऐकण्यामध्ये त्याच्याबरोबर जे गृहस्थ होते त्यांचं नाव एरिक श्मिट, आणि ते अत्यंत महत्त्वाचे गृहस्थ आहेत अमेरिकेमधले. आणि ते गुगलचे चेअरमन, कधी गुगलचे CEO, कधी अल्फाबेटमध्ये. इतकंच नव्हे तर त्या अमेरिकेच्या नंतरच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सल्लागार, अध्यक्ष वगैरे वगैरे अनेक कमिशनमध्ये कामं केलेली, स्वतः एक अत्यंत मोठा भांडवलदार आणि गुंतवणूकदार असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व ते आहे. आणि श्मिट आणि किसिंजर यांची खूप चांगली मैत्री, अर्थात श्मिटला किसिंजरच्याबद्दल अत्यंत आदर आहे सिनियरिटी म्हणून, आणि त्यांच्या अर्थात कर्तृत्व म्हणून सुद्धा. तर आपणाला हे माहिती आहे, सांगितलेलं आहे मी, की दोन्ही पुस्तकं जी किसिंजरनी लिहिली त्या दोन्ही पुस्तकांच्या लेखकांमध्ये किंवा सहलेखकांच्या मध्ये श्मिटचा समावेश होता. त्यामुळे किसिंजरचा विचार करताना बरोबरीने आपल्याला श्मिटचा सुद्धा विचार आणि चर्चा करावी लागणार आहे, हे निश्चित आहे. तर त्यातलं पहिलं पुस्तक जे आहे ते अर्थात द एज ऑफ AI, आणि तिकडे जाण्यासाठी प्रवृत्त केलं ते अर्थात निमित्त ठरले अर्थात श्मिट, की ज्यांनी सांगितलं की तुम्ही थांबा, जाऊ नका त्या परिषदेमध्ये, हे AI वरचं विवेचन अत्यंत महत्त्वाचं आहे. मग किसिंजर थांबले, त्यांनी ते सगळं ऐकलं आणि त्यांना ते पटलं, आणि तिथपासून त्यांनी ती सुरुवात केली. तर ते किसिंजरच्या भाषेत आपण काही प्रमाणात त्याच्या 2018च्या पेपरमध्ये पाहिलेलं आहे. आता श्मिट स्वतः ही गोष्ट कशी सांगतायत, पण आता कसं झालेलं आहे की या पुस्तकाची प्रस्तावना ज्याला म्हणतो आपण, ती तिघांनी मिळून दिलेली आहे, कारण ते उई असं म्हणतात. ते प्रत्यक्षात श्मिटने लिहिले असण्याची शक्यता जास्त आहे, कारण त्याच्यात ते आमच्यापैकी एक असा उल्लेख करतात, त्याच्यामुळं तो कुणी असू शकतो, पण श्मिट असण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण तिथून सुरुवात करूयात, म्हणजे तो पेपर सोडला आपण आता समजा, आणि आपण थेट त्या पुस्तकाच्याकडे आलो. त्या पुस्तकाकडे येताना अगोदरच्या प्रेफिसमध्ये काय म्हटलेलं आहे, आणि नंतर परत प्रत्यक्ष त्या प्रवासाची सुरुवात कशी झाली याचाही विचार आलेला आहे. तर तिथे सांगितलं गेलं त्या प्रेफेसमध्ये की 5 years ago the subject of artificial intelligence appeared on the agenda of a conference. त्याच त्या ट्रान्स अटलांटिक कॉन्फरन्सचा हा उल्लेख आहे. वन ऑफ अस वॉज ऑन दी वर्ज ऑफ मिसिंग दी सेशन, म्हणजे अर्थात किसिंजर हे निघाले होते. ॲझ्युमिंग इट वुड बी अ टेक्निकल डिस्कशन बियॉन्ड दी स्कोप ऑफ हिज विज्युअल कन्सर्न्स, म्हणजे अर्थात त्यांचा कन्सर्न आपल्याला माहिती आहे की परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र नीती वगैरे वगैरे याची आपल्याला कल्पना आहे. अनदर अर्ज हिम टू रिकन्सिडर, एक्सप्लेनिंग दॅट AI वुड सून अफेक्ट नियरली एव्हरी फील्ड ऑफ ह्युमन एंडिवर. तर दुसऱ्यांनी सांगितलं की जरा थांबा, जाऊ नका, हे ऐका, हे फार महत्त्वाचं आहे, आणि काही दिवसांनी AI हे माणसाच्या जीवनातली सगळी क्षेत्र, सगळे कर्म व्यापून टाकणार आहे, त्यामुळे ते थांबले. दॅट एन्काउंटर लेड टू डिस्कशन्स सून जॉईन बाय द थर्ड ऑथर अँड इव्हेंच्युअली टू दिस बुक. ती जी सुरुवात झाली
तिथे हे दोघं होते, श्मिट आणि किसिंजर. आणि मग जेव्हा त्या दोघांनी हे प्रोजेक्ट पुढे न्यायचं ठरवलं, एआयचा विचार करताना पुस्तक लिहायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्याबरोबर तिसरा एक लेखक आला, आणि तो कोणता? डॅनियल हॅटिनलॉचर. आता हे सुद्धा तज्ज्ञ आहेत, लक्षात घ्या, अधिकारी पुरुष आहेत या क्षेत्रामधले. आणि मग या तिघांनी मिळून तो प्रवास पुढे नेला असं आपण बघतो. मग त्याच प्रिफिसमध्ये पुढे पुढे म्हटल्याप्रमाणे काय काय घडलेलं आहे? एआय प्रॉमिस ऑफ एपोक मेकिंग ट्रान्सफॉर्मेशन्स, पहा बरं का काय काय त्या पुस्तकामध्ये येतं. इन सोसायटी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिक्स अँड फॉरेन पॉलिसी, effects beyond the scope of any single authors or fields traditional focuses. हे मान्य केले तिघांनी की हे एका माणसाच्या कक्षेत बसणारी गोष्ट नाही, कारण ती प्रत्येक क्षेत्रावरती त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून हे एकत्र येऊन करण्याचं काम आहे, आणि हे त्यांना पटलं, आणि मग ते तिघं एकत्र आलेत. इंडीड इट्स क्वेश्चन्स डिमांड नॉलेज लार्जली बियॉन्ड ह्युमन एक्सपिरियन्स. खरं तर त्यात उपस्थित झालेले प्रश्न माणसाच्या सध्याच्या अनुभवाच्या पलीकडचे आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमची तर्कबुद्धी वापरावी लागेल, तुमची कल्पनाशक्ती वापरावी लागेल, तुमची प्रतिभाशक्ती वापरावी लागेल. सो वी सेट आउट टुगेदर विथ दी ॲडवाइस अँड कोऑपरेशन ऑफ ॲक्वेंटन्सेस इन टेक्नॉलॉजी, हिस्ट्री अँड द ह्युमॅनिटीज टू कंडक्ट अ सिरीज ऑफ डायलॉग्स अबाउट इट. अनेक वेळेला हे तिघजण भेटले, इतरांशीही त्यांनी चर्चा केली, आणि त्याच्यात मग प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन घडतंय आणि एआय पुढे जातोय असं त्यांच्या लक्षात आलं. आता ते काय म्हणतात माहिती आहे का? आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे पॉलिटिकली स्पीकिंग, तो असा आहे की 3 गव्हर्नमेंट्स, द युनायटेड स्टेट्स, चायना अँड द युरोपियन युनियन हॅव ऑल कन्सर्न हाय लेवल कमिशन्स टू स्टडी एआय अँड रिपोर्ट देअर फाइंडिंग्स. आपण पाहिलं की त्या गोमध्ये पराभव झाल्यानंतर माणसाचा, म्हणजे ती एक्सपर्ट खेळाडूचा चीन जागा झाला, आणि चीननी ताबडतोब हालचाली सुरू केल्या, एक कमिशन नेमलं त्या एआयच्या संदर्भामध्ये, त्याचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल, आपण त्याच्यात नंबर 1ला कसं जाऊ वगैरे वगैरे, याचा आपण उल्लेख केलेला आहे. तिकडे पुतीनने इशारा दिला की जो एआय वरती प्रभुत्व गाजवेल तो जगावरती प्रभुत्व गाजवेल. मग तिकडे युरोपियन युनियननी सुद्धा एक आपलं कमिशन नेमलं. खरं तर त्याच्यावरती स्वतंत्रपणे व्हिडिओ करता येण्यासारखं आहे की त्यांचे काय नेमके धोरणं वगैरे आहेत ते आपण कदाचित करू सुद्धा. तर ह्या 2 महासत्ता आहेत अलीकडच्या काळातल्या, अमेरिका तिसरी. खरं तर अमेरिका पहिली आणि हे 2. आता इथं एक लक्षात घ्या, इथे युरोपियन युनियन खरं तर हे राष्ट्र नाहीये. म्हणजे ज्या अर्थाने अमेरिका हे एक राष्ट्र आहे, USA, ज्या अर्थाने चीन हे एक राष्ट्र आहे, त्या अर्थाने युरोपियन युनियन हे त्या प्रकारची पॉलिटिकल एंटिटी नाही. पण त्यांनी जेव्हा युनियन केली त्यावेळेला त्या सगळ्या राष्ट्रांनी त्याच्यामध्ये सामील झालेल्या आपापल्या प्रभुत्वाचा, संप्रभुत्वाचा, सॉव्हर्निटीचा काही प्रमाणात त्याग केला, आणि काही गोष्टी आपण एकत्रितपणे ठरवायच्या, विशेषतः राजकीय असं ठरवलं. व्यापार तर खुला होताच त्यांच्यामध्ये. त्यामुळे इथे आता काय झालंय की हे 3 एका दर्जावरती आले, या लेखकांच्या म्हणण्याप्रमाणे त्या महासत्ता झाल्या. म्हणजे युरोपियन युनियन ही महासत्ता आहे, इंग्लंड ही महासत्ता नाही. तर हा एक वेगळा विचार, म्हणजे 2 कॅटेगरीज जणू काही आपल्याला एकत्र आलेल्या दिसतात, हे आपण या ठिकाणी बघू शकतो. तरी कमिशन बसवली, म्हणजे समित्या नेमल्या की काय आपलं धोरण असलं पाहिजे. नाऊ पॉलिटिकल अँड कॉर्पोरेट लीडर्स रुटीनली अनाउन्स देअर गोल्स टू विन इन एआय or at the very least to adapt AI and tailor it to meet their objectives. आता हे सगळीकडे पसरलं, इतकं ते महत्वाचं त्या काळामध्ये ठरलं. मग आता काय नेमकं आहे तर एका अर्थाने एआय हे दुसरं तिसरं काही नसून ती इट इज अन एनेबलर ऑफ मेनी इंडस्ट्रीज अँड फॅसेट्स ऑफ ह्युमन लाईफ. तुमच्याकडे ते असेल तर तुम्ही अनेक गोष्टी अधिक सक्षमतेने करू शकता, तुमची कार्यक्षमता वाढते, तुमची गती वाढते. आणि इथपर्यंत एआय बद्दल कोणाला तक्रार असायचं काही नाही. पण पुढे काही काही ज्या गोष्टी होत्यात ना, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एआय इन्क्लुडिंग इट्स कॅपॅसिटीज टू लर्न, इव्हॉल्व अँड सरप्राईज विल डिसरप्ट अँड ट्रान्सफॉर्म देम ऑल. द आउटकम विल बी द अल्टरेशन ऑफ ह्युमन आयडेंटिटी अँड द ह्युमन एक्सपिरियन्स ऑफ रियालिटी ॲट लेवल्स नॉट एक्सपिरियन्स सिन्स द डॉन ऑफ द मॉडर्न एज. इतका परिणाम त्याचा होऊ शकणार आहे की ह्युमन आयडेंटिटी ज्याला म्हणतो आपण, मनुष्यत्व
मनुष्य असणं म्हणजे ते आता उदाहरणार्थ आपण जे प्राचीन भारतीय न्याय वैशेषिक तत्व आहेत त्यांना विचारलं तर ते काहीतरी मनुष्य असण्याचा एक अवच्छेदक मानवत्व वगैरे वगैरे आणि व्यक्ती ही कशी त्या मानवत्वाने अवच्छिन्न आहे अशा पद्धतीने एक पारिभाषिक शब्दात त्याचं स्पष्टीकरण करीत जातील. प्लेटोला विचारलं तर तो म्हणेल की नाही, एक मानवत्व नावाची, ह्युमॅनिटी नावाची एक आयडिया आहे, स्वतंत्रपणे अस्तित्वात असणारी जणू काही दुसऱ्या जगामध्ये, आणि जिची ही माणसं आपल्याला दिसणारी पूर्वी होऊन गेलेली, कारण ती मरते आहेत सॉक्रेटिसनी सांगितल्याप्रमाणे, आत्ता असणारी आणि पुढे होणारी, ही सगळी त्या एका परिपूर्ण अशा मनुष्यत्व नावाच्या कल्पनेच्या प्रतिमा आहेत किंवा त्यामध्ये किंचित सहभागी होणारी अस्तित्व आहेत, असं त्या व्यक्ती आणि एक महासंकल्पना म्हणूयात आपण युनिव्हर्सल्स त्यांच्यामधला संबंध, ही चर्चा खूप जुन्या काळापासून, प्लेटोपासून, कनाद मुनींच्या दर्शनापासून, गौतम मुनींच्या दर्शनापासून जगभर चालत आलेली आहे. अजून एक काळ सुद्धा ती खूप तिच्यावरती चर्चा झाली. तर आता तो प्रश्न येतो की ती जी संकल्पना आहे मनुष्यत्व नावाची, आणि ती सगळे लोक वापरतात, सगळ्याच ठिकाणी वापरतात की माणूस ही व्यक्ती म्हटल्यानंतर तिच्यामध्ये मनुष्यत्व आहे, कोणत्या अर्थाने आहे? उगीच का बहिणाबाई चौधरींनी प्रश्न विचारला कोणता, की माणसा कधी होशील माणूस? आपण म्हणून अरे त्याच्यात काय, माणूस हा माणूसच आहे, पण तसं नाही की अरे मनुष्य म्हणजे व्यक्तीला प्रश्न विचारलेला आहे, हा मानवी व्यक्तीला, की तुझ्यात ते मनुष्यत्व नावाची जी गोष्ट असते, आम्ही मानतो सगळे, कल्पना असते, एक नाही म्हटलं तरी आदर्श म्हणूयात, ती तुझ्यात आहे का? तू आणि नसेल तर तू कधी होशील, तिथपर्यंत कधी पोहोचशील? हे एका अर्थाने हा प्लेटोने विचारल्यासारखा प्रश्नासारखा प्रश्न आहे. तर हे असं चालत आलेलं आहे. मग आता हा प्रश्न येतो की हे जे काही मनुष्यत्व आहे, जे आपण गृहीत धरलं आणि त्यातल्या एका विशिष्ट गुणधर्माला अधिक महत्व दिलं पुढच्या काळामध्ये, म्हणजे अगदी अरिस्टॉटल पासूनच सुरुवात झाली त्याची असं म्हणूयात आपण, एनलायटनमेंट काळामध्ये त्याचा कळत झाला, म्हणजे रिझन. आता ही कल्पना मनुष्यत्वाची, मानवी ओळखीची बदलणार आहे की काय, त्याच्यावरती काय प्रभाव पडणार आहे, असा प्रश्न आता पडलेला आहे या ठिकाणी. कशामुळं? तर तो अर्थात या याच्यामुळं, आणि हे आता त्यासाठी पुस्तक लिहायला सिद्ध झालेले आहेत. आणि आता काय म्हणतायत ते, त्या पुस्तकाची संकल्पना काय आहे, काय त्यांना साध्य करायचं आहे. दिस बुक seeks to explain AI and provide the reader with both the questions we must face in coming years and the tools to begin answering them. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की येत्या काही वर्षांमध्ये जे प्रश्न माणसाला पडणार आहेत ते प्रश्न, आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठीची हत्यारं, बौद्धिक हत्यारं, यांच्या संबंधीचं हे पुस्तक आहे. मग ते प्रिफिसमध्ये ते प्रश्न स्पष्ट केले गेले. ते प्रश्न मी तुम्हाला एका मागून एक वाचून दाखवतो. कोणते कोणते प्रश्न आहेत? पहिला प्रश्न, व्हॉट डू AI एनेबल्ड इनोव्हेशन्स इन हेल्थ, बायोलॉजी, स्पेस अँड क्वांटम फिजिक्स लुक लाईक? कसे आहेत या गोष्टी की जेव्हा त्यांना मदत मिळते त्या अधिक सक्षम होतात AI एनेबल्ड झाल्यामुळं? कशाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला? संशोधन करायचे नवीन आरोग्यामध्ये, जीवशास्त्रामध्ये, अवकाशशास्त्रामध्ये आणि क्वांटम फिजिक्समध्ये. हे या डिसिप्लिन्स कशा दिसतील मग जेव्हा AIचा उपयोग त्यांच्यामध्ये केला जाईल? कशा दिसतील, कशा असतील, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आल्या. हा एक मुद्दा पहिला, म्हणजे पहिला प्रश्न. दुसरा, व्हॉट डू AI एनेबल्ड बेस्ट फ्रेंड्स लुक लाईक एस्पेशली टू चिल्ड्रेन? हे फार महत्वाचा मुद्दा आहे. माणसाच्या माणूसपणाच्या विकासाची सुरुवात तो लहान असल्यापासून होते, बाल्यावस्थेमध्ये होतो, त्याला आपण चाइल्ड म्हणतो, आणि त्या मुलाच्या हातात जाणार आहे ते हत्यार, म्हणजे AI नावाचं. आपण बघतो काय होतं ते. आज मी तिला आपल्या पुढे चित्र असं आहे की लहान मुलाच्या हातामध्येच त्यांच्या आया वगैरे मोबाईल देतात की ज्याच्यामध्ये AI च्या गोष्टी असतात. हे काय आहे? याची चाहूल यांना लागली आहे की हे प्रश्न पडणार आहेत आणि पडलेलेच आता यांनी उपस्थित केलेले प्रश्न.
तर तिथे मागच्याच मला वाटतं आपण एका याच्यामध्ये संस्कारांची गोष्ट केली होती बघा, की माणूस जो वाढतो लहानपणापासून तो काही कुठल्या तरी अल्गोरिथमनी काही शिकत नसतो, तर त्याच्यावरती संस्कार केले जातात, तर तो एक वेगळाच मुद्दा आहे. मग आता त्याच्या संदर्भात काय होऊ शकतं हा दुसरा प्रश्न ते विचारतात. मग त्या लहान मुलाला जर खरोखर त्याचा अतिशय उत्तम मित्र असलेला AI द्यायचा असेल, तो कसा तयार करायचा, तो कसा असेल. तर या मुलांच्या बेस्ट फ्रेंडच्या संदर्भामध्ये एका चित्रपटाचा उल्लेख करायला हरकत नाही. त्या चित्रपटाचं नाव मेगन. हा याच दरम्यान पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्या मागे पुढे मला वाटतं प्रकाशित रिलीज झाला आणि त्याचा आता सिक्वल सुद्धा रिलीज झालेला आहे, याच वर्षी होते. तर त्याची स्टोरी अशीच आहे ना, की एका आईविना वाढणाऱ्या मुलीला मदत व्हावी म्हणून त्या मुलीची मावशी जी त्या AI कंपनीत कुठेतरी काम करत असते, तर ती रोबो आणून देते आणि त्या रोबोचं काम काय असतं, की हिला सांभाळायचं, रक्षण करायचं, म्हणजे बेस्ट फ्रेंड ना त्या अर्थाने. आणि मग होतं असं, की त्या आज्ञेप्रमाणे तो वागतो. तर जेव्हा त्या मुलीचा एक वर्गमित्र छोटा मुलगा असतो, त्याची भांडणं होतात, तेव्हा हा रोबो त्याला मारून टाकतो. दुसरं एक काहीतरी कुत्रं असतं शेजाऱ्याचं, ते तिचा बोट पकडतं, तर हा रोबो त्या कुत्र्याला गायब करतो. नंतर कळतं की यांनीच काहीतरी म्हणजे त्याला मारलं गेलंय. तर अशा गोष्टी हा करायला लागतो. हे जे प्रश्न उपस्थित केलेत ते काही असे अनफाउंडेड नाही आहेत. म्हणजे तशा प्रकारचे विचार याच्यात सुद्धा यायला लागले फिक्शनमध्ये किंवा अशा सिनेसृष्टीमध्ये. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, इतकं ते महत्वाचं आहे. थोडक्यात मुद्दा असा. हा पुढचा प्रश्न. त्याच्यानंतर व्हॉट डज AI एनेबल्ड वॉर लुक लाईक, की ज्या युद्धामध्ये AIचा उपयोग केला जाईल, विशेषतः त्या युद्धात जर अण्वस्त्र असली आणि त्याला जर याची जोड मिळाली, तर मग आता काय म्हणत त्याला आधीच उल्हास मग फाल्गुन मास. किंवा मागच्या एका व्हिडिओमध्ये मी गंडस्योपरी पीठिका ज्या येते असं काहीतरी विधान म्हणजे संस्कृत सुभाषिताचा एक भाग उचलला होता. हे अवघड आहे आणि हे होणार आहे आणि हे सगळ्या क्षेत्रांमध्ये होणार आहे. म्हणजे आता बायोटेकमध्ये जेव्हा AI येतो तेव्हा काय होऊ शकेल, संशय म्हणून आपण पुष्कळ वेळेला कोविडकडे त्या दृष्टिकोनातून पाहत असतो. एक लक्षात घ्या. तर एरवी ही शास्त्र आपल्याला कोड्यात टाकणारी आहेत, काही काही धोके उत्पन्न करणारे आहेत आणि त्यांना जर ही जोड मिळाली तर AI एनेबल्ड असा तो शब्दप्रयोग, AIने अधिक सक्षम केलेली. पुढचा प्रश्न. डज AI परसिव्ह aspects ऑफ रियालिटी ह्युमन्स डू नॉट. आता पहा की आता रियालिटी म्हणजे काय. आता हा तात्विक प्रश्न आहे बरं का. म्हणजे आता मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की बेसिकली किसिंजर तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे. त्यामुळं माणसाचं वैशिष्ट्य काय माहिती का, माणूस ज्याला इथे रियालिटी शब्द आहे, पूर्वीच्या काळात त्याच्यासाठी बिईंग शब्द वापरला जायचा. कधी कधी त्या बी ही कॅपिटलमध्ये असायची. त्याचं मराठीत भाषांतर करताना आपण सद्वस्तू असं करतो. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये सत शब्द वापरला जातो, ती रियालिटी. मग आपण जे बघतो, आपल्याला जे इंद्रियांनी ज्ञात होतं, डोळ्यांनी, कानांनी, त्वचेनी, घ्राणेंद्रियांनी आणि जिव्हेनी, ही आपली पंचेंद्रिय आहेत प्रत्यक्ष ज्ञानाची, की जिथून आपण रियालिटी म्हणजे आपण याला स्पर्श केला, या कोटच्या किंवा खुर्चीच्या दांड्याला, मला जाणवलं, काय जाणवलं की हे हार्ड आहे, म्हणजे हे कठीण आहे, म्हणजे लाकूडच आहे ते, आणि आत्ता या घटकेला हिवाळा असल्यामुळं ते गार पडलेलं आहे. तर असा माझा आणि ह्या बाह्यजगाचा म्हणजे मग हे बाह्यजग हे खरोखर सत्य आहे का, की भ्रामक आहे, भासमान आहे, हे प्रश्न पडतात माणसाला, ते प्राण्यांना पडत नाहीत. म्हणजे सदसद विवेक हा जो मुद्दा आहे, सत काय आणि असत काय, शाश्वत काय आणि तात्कालिक काय, खऱ्या अर्थाने आहे असणारं ते काय आणि बदलणारं ते काय, हे जे सगळे प्रश्न आहेत रियालिटीचे, ज्याच्या संदर्भात माणसं हजारो वर्ष चर्चा करत आलेली आहेत, ज्याच्यामुळे त्याला ऑन्टॉलॉजी म्हणतात या प्रकारच्या अभ्यास क्षेत्राला किंवा उपविषयाला तत्वज्ञानाच्या. काही वेळेला मेटाफिजिक्स शब्द वापरला जातो, त्याच्यात थोडा एक गूढतेचा अंश येतो म्हणून आपण ऑन्टॉलॉजी शब्द अलीकडच्या काळात सुद्धा लोक वापरतात. तर इथे माणसाला ज्या पद्धतीने रियालिटीचं ज्ञान होतं त्यापेक्षा त्याच्याकडे AI आल्यानंतर काही त्यात फरक पडणार आहे का, म्हणजे AI मुळे त्याच्यात काय वाढ वगैरे होणार आहे की काय.
असा तो प्रश्न येतो. मग आपले सगळे पूर्वीचे विचार जे आहेत ना, म्हणजे विवर्तवाद, मायावाद, आणखीन काय काय त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं, चितविलासवाद, मग परिणामवाद म्हणजे ब्रह्मवाद, हे जे जे काही सगळे आहेत त्याचं काय होणार आहे. म्हणजे प्लेटोने जी एक जगाची थिअरी मांडली, त्याच्यात उल्लेख मगाशी केला, थिअरी ऑफ आयडियाज म्हटलं जातं, तिथे काय होणार आहे. वैज्ञानिक जे जग गृहीत धरतात सत्य म्हणून, रिअल म्हणून, ऑब्जेक्टिव्ह म्हणून, त्याच्या ज्ञानात काही फरक पडणार आहे का, म्हणजे त्याच्या स्वरूपाविषयी असा एक अत्यंत गंभीर आणि मूलगामी प्रश्न विचारला गेला यांच्याकडनं, या लेखकांच्याकडनं या पुस्तकामध्ये. आता हा जो मुद्दा आहे ना रियालिटीचा, आतापर्यंतचे तत्ववेत्ते त्याची चर्चा करत राहिले, तर तो प्रत्यक्ष हाताळण्याच्या स्तरावरती खरं तर आलेला दिसतो आपल्याला. ते सुद्धा AI मुळे. ते म्हणजे कसं की ज्याला आपण सिम्युलेशन म्हणतो, अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीचं प्रत्यक्षात अस्तित्वात फिजिकल गोष्टीचं आपण सिम्युलेशन करू शकतो. आणि सिम्युलेशन मध्ये जे फेरफार करतो आपण, त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करतो, त्याचा परिणाम तशा प्रकारचे मॅनिप्युलेशन वास्तविक जगामध्ये किंवा वस्तूमध्ये करता येतील का, हे आपण आजमावून बघतो. ही आत्ता सगळ्यांचाच अनुभव आहे. हे AI मुळे शक्य झालेलं आहे. तर आता त्याच्यावरचा एक मुद्दा, एक 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 गोष्ट मला आठवते पूर्वीच्या काळातली, की अशी काहीतरी झेन बिन प्रकारची गोष्ट आहे ती, की एक माणूस झोपलेला असतो आणि तो उठतो आणि तो रडायला लागतो. तो रडायला लागल्यानंतर सगळे लोक म्हणतात, तुला काय झालंय, कशासाठी रडतो. तो म्हणतो, मला एक स्वप्न पडलं. आता स्वप्न ही गोष्ट नेहमीचीच आहे. मग काय झालं म्हटलं, नाही स्वप्नामध्ये मला असं स्वप्न, म्हणजे असं स्वप्न पडलं मला की मी फुलपाखरू झालो. लोक म्हणले, अरे वा, त्याच्यात काय झालं, गेलं स्वप्न ते निघून, आता तू जागा झालेला आहेस परत. म्हटलं तो नाही मुद्दा, तो नाही प्रश्न मला आता असा पडलाय की मी माणूस आहे आणि मला फुलपाखरू झाल्याचं स्वप्न पडलं, की कदाचित मी फुलपाखरूच आहे आणि मला मी माणूस असल्याचं स्वप्न पडतंय. हा प्रकार भयंकर आहे. हा आयडेंटिटीचा मुद्दा झाला. तर AI मध्ये काम करणाऱ्या चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांनी, म्हणजे आल्टमन किंवा मस्क वगैरे लोकांनी या प्रश्नाची चर्चा केलेली आहे, की आपण जे जग, ज्या जगामध्ये आहोत, ते जग कदाचित दुसऱ्या कुठल्या तरी जगाचं सिम्युलेशन असेल की काय. म्हणजे हे सगळे व्यवस्थित प्रश्न हे लोक उपस्थित करतायत, हे 3 लेखक. हे किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात येईल. व्हेन AI पार्टिसिपेट्स इन असेसिंग अँड शेपिंग ह्युमन ॲक्शन, हाऊ विल ह्युमन्स चेंज. आता हा परत मुद्दा आला की माणसं जे कर्म करतात, कृती करतात एजंट म्हणून, त्याच्या संबंधी आपण थोडी चर्चा पूर्वी केली आहे. तर एजंट म्हणून, करता म्हणून माणसाच्या स्वरूपात आणि माणसाच्या कृतीत अर्थात काही फरक पडणार आहे का AI मुळे, AIनी त्याला अधिक एनेबल केल्यामुळं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो. हे एनेबल करणं अधिक काय मुद्दा येतो, की महाभारतामध्ये कर्ण आणि अर्जुन यांच्या युद्धाचं वर्णन आहे, आणि दोघंही स्वतःबद्दल अत्यंत स्वतःच्या सामर्थ्याबद्दल आत्मविश्वास, प्रसंगी अभिमान बाळगणारे, कदाचित तो गर्वाच्या सीमारेषेपर्यंत जाईल असा असणारे असे होते. दुसऱ्या कोणाचं इंटरव्हेन्शन त्यांना खपत नसणार. तर झालं असं की एक असा बाण उत्तम रीतीचा कर्णानं त्याच्या धनुष्याला लावला आणि तो अर्जुनावरती सोडणार, असा वेध घेणार अर्जुनाच्या कंठाचा, असा तो बाण होता. तितक्यात त्या बाणावरती एक सर्प येऊन बसला. मुळात तो बाण हाच एक परिणामकारक असलेला हत्यार आहे इन इटसेल्फ. आता तो सर्प काय म्हणायला लागला की मला इथे राहू दे, मी तुझं काम अधिक सोपं करतो. कसं, तुझा काय संबंध. तर अर्जुनाने ज्या वेळेला खांडववनं दहन केलं, तर तिथे हे नाग होते, त्यातले काही मेले होरपळून आणि काहींना हाकलून लावलं, काही वाचले. त्या वाचणाऱ्यांच्या पैकी हा एक होता आणि तो दबा धरून बसला होता की केव्हा मी अर्जुनाचा सूड घेईन. तर आता ही योग्य वेळ आलेली आहे, आता तू मला तुझ्या बाणाच्या टोकावरती बसव, मी जातो तिथे, आणि ऍट द सेम टाइम म्हणजे तुझं बाण एका बाजूला लागेल आणि मी तावा सुद्धा घेऊ शकेन ना त्याच्या त्या कंठाचा, अशी ऑफर त्याला दिली. इंटरेस्टिंग मुद्दा आहे ना. म्हणजे हे त्या नागाने एनेबल्ड केलेलं हत्यार झालं आता कर्णाच्या धनुष्यामधलं, म्हणजे तो बाण. परिणामकारकता वाढली. आता कर्णाने विचार केला असेल कदाचित, तो म्हटलं ठीक आहे, असं म्हणतोयस तू तर चल होऊन जाऊ देत. तू बसला. झालं असं
की कृष्णाच्या लक्षात हा मुद्दा आला की रे हा नेहमीचा बाण नाहीये, अर्जुन याला काउंटर नाही करू शकणार म्हणून. आणि नेम धरलेला आहे, तर कर्णाचा नेम कसा चुकेल ना, बरोबर अर्जुनाच्या कंठालाच लागणार तो. तो बाण सुटला आणि कृष्णाने काय केलं असं माहिती का, कृष्णानं आपल्या पायाचा जोर देऊन तो रथ जो होता तो असा इतका जास्त वजनदार केला समजा की ते घोडे खाली वाकले, बसले, गुडघ्यावरती आले रथाचे. आणि त्यामुळं तो रथ म्हणजे अर्जुनाची पोझिशन सुद्धा ज्या लेवलला अर्जुनाचं मस्तक होतं ती लेवल खाली गेली. आणि परिणाम असा झाला की तो बाण अर्जुनाच्या कंठाला स्पर्श न करता तो थोडा वरून गेला आणि त्यानं कदाचित तो अर्जुनाच्या मुकुटाला लागला असेल आणि त्याने तो मुकुट सुद्धा उडवला असेल. अर्जुन वैतागला की तुझं काय संबंध, आपलं काय ठरलंय अगोदर, तूच सांगितलं ना की हात्यार धरणार नाही वगैरे वगैरे, हस्तक्षेप करणार नाही. कृष्ण म्हटलं मी कुठे हात्यार धरलं, काय मी निशस्त्रच आहे. आणि हे का केलं त्याचं वर्णन करून सांगितलं की बाबा तो जर तुझ्या त्याला लागला असता आणि तर तुझी काही खैर नव्हती. तो तसं. आणि आता तो होता ना तो नाग, तो परत गेला अर्जुनाकडे कर्णाकडे आणि म्हणाला अरे तुझा नेम चुकला, तू चुकवला, यामुळं मी परत बसतो. कर्ण म्हटलं आता नाही, एकदा तुला संधी दिली आता परत देणार नाही. दॅट अपार्ट मुद्दा माझा वेगळा आहे की AI एनेबल्ड वेपन समजा ते असं असेल, असलंच तर हे अशा मॅथॉलॉजीतल्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात स्पष्ट करण्यासाठी काही काही मुद्दे. तर तो प्रश्न विचारला, कुणी विचारतायत हे लेखक, आणि त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतात. ही उत्तरं तुम्ही शोधू शकता. हा त्याचा मुद्दा आहे की माणसाच्या कर्मावरती, त्याच्या कृतीवरती कसा परिणाम होईल, हा त्याचा मुद्दा. आणि त्यामुळे माणसात काय चेंज बदल होईल. माणूस शेवटी काय, मी म्हणालो मागच्या याच्यामध्ये की कर्ता, भोगता आणि ज्ञाता, दातृत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व या तिघांनी मिळून माणूस बनलेला आहे. तर त्याच्यावरती काय परिणाम होईल, ही भाषा मी भारतीय तत्वज्ञानातली वापरतोय. असा प्रश्न उपस्थित करतायत हे लेखक. आणि शेवटचा मुद्दा, व्हॉट देन विल इट मीन टू बी ह्युमन. मनुष्य असणं म्हणजे काय, मनुष्याची एक नैतिकता आपण गृहीत धरलेली असते. आणि मग तुकोबराय कुठल्या तरी एका दुराचारी माणसाचं वर्णन करतात एके ठिकाणी, आणि शेवटी म्हणतायत की तुका म्हणे त्यांनी केली मनुष्यपणा हानी. मनुष्यपण नावाची एक गोष्ट आहे, तर त्याच्यात काही बदल होईल का मनुष्यपणामध्ये. हे एवढं मोठा बदल करणारं हे संशोधन आहे AI नावाचं. म्हणजे आता याच्यापूर्वी माणसाला हादरवून टाकणाऱ्या काही गोष्टी, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की तंत्रज्ञान प्रत्येक वेळेला काही ना काही उत्पाद घडून आणतं, धक्का देतं माणसाला. आणि त्यातला शेवटून दुसरा जो धक्का बसला तो म्हणजे अणुशक्तीचा आहे. तर त्या संबंधी आपल्याला विवेचन करायचं आहे, ते राखून ठेवलंय आपण, तो वेगळा मुद्दा. पण आता त्याच्या पुढे गेलेलं आहे, कारण अणुशक्तीने तशी एकूण माणसाच्या माणूसपणावरती काही परिणाम होत नाही. तो जे संकट आहे, एक्झिस्टेन्शियल कॅटॅस्ट्रोफ ज्याला म्हणतो आपण, ते वेगळे आहे. ते फक्त अस्तित्वाचं आहे. इथे फक्त अस्तित्वाचं नाही आहे, म्हणजे फिजिकल अस्तित्वाचं नाही आहे. जीवन मरणाचं म्हणजे ते आहेच, पण फक्त तेवढंच नाहीये. जिवंत असलेल्या माणसामधलं माणूसपणाचं आहे. माणूस मरणार की जिवंत राहणार हा एक वेगळा प्रश्न आहे, पण हा गंभीर तात्विक प्रश्न आहे. समजा माणूस जिवंत राहिला, पण तो आज आपण माणूस शब्द ज्या अर्थाने वापरतो तसा राहणार नसेल, तर मग तो काही माणसापेक्षा कोणी दुसरा असेल का. मग त्याच्यासाठी शब्द वापरला गेला पोस्ट ह्युमन. त्याची चर्चा मी साप्ताहिक सकाळमधल्या त्या माझ्या लेखमालेत पूर्वी केलेली आहे, विश्वाच्या अर्थामध्ये, की जी आता ग्रंथरूपाने येते आपल्याकडे. त्या युगाला काय म्हणायचं, म्हणजे हा प्रश्न हे इथे विचारत नाही, परंतु इतर लोकांनी नंतर विचारला ना, मग त्यावेळी शब्दाला पोस्ट ह्युमन. म्हणजे जरी आपण पोस्ट मॉडर्न शब्द वापरतो, आधुनिकोत्तर, आधुनिक काळानंतर येणारा, तर आधुनिकोत्तर आपण तो शब्द परत ह्युमन चौकटीचेच इंटरप्रिट करतो. इथे आपल्याला त्याच्या पलीकडं जावं लागतं की काय या AI मुळे. असे प्रश्न या ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये हे तिघजण उपस्थित करतायत, म्हणून त्याला एक महत्व आहे. धन्यवाद. किसिंजर आणि कोनी प्रश्न विचारला ChatGPT 3 ला की तू विचार करतोस का माणसाप्रमाणे. त्यावर त्यानं प्रांजळपणे उत्तर दिलं की मी लँग्वेज मॉडेल आहे, मी विचार करत नाही, मी पॅटर्नवरून पुढचा शब्द प्रिडिक्ट करतो आणि ते वाक्य तयार होतं. ते कदाचित विचारासारखं वाटत असेल किंवा भासत असेल. आता प्रश्न असा आहे की विचार
करणाऱ्या, विचार करू शकणाऱ्या माणसानं आपलं भवितव्य विचार न करणाऱ्या अविचारी अशा प्रकारच्या एका लँग्वेज मॉडेलकडे सोपवावं का?